नमस्कार, मी अजित चव्हाण. रणसंग्राममध्ये आपलं स्वागत. रणसंग्राममध्ये आज आपण शिरूर लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार आणि विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी बातचीत करणार आहोत. आपण त्यांचं रणसंग्राममध्ये स्वागत करूयात. पाटील साहेब, स्वागत आमच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं. खरं तर मागची 2 टर्म तुम्ही शिरूर लोकसभेचं प्रतिनिधित्व करताय. पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करण्यासाठी तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलात. राष्ट्रवादीनं पुरेपूर ताकद लावायचं ठरवलं यावेळेला, कारण सगळं काही इथे राष्ट्रवादीकडे आहे, फक्त खासदार शिवसेनेचा आहे. प्रचंड ताकद राष्ट्रवादीने लावली आहे. किती आत्मविश्वास आहे विजयाचा? राष्ट्रवादीने ताकद लावली जरी असली तरी माझ्या दोन्ही निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काही गाळ बसली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माझ्या मतदारसंघामध्ये दोन्ही वेळेला 5 आमदार, सर्व सहकारी संस्था, सगळ्या बाकी संस्था त्यांच्या बाजूने असतानासुद्धा माझ्या बाजूने फक्त जनमत, लोकांचा, सर्वसामान्य लोकांचा पाठिंबा, ह्यामुळं लोकांनी मला पसंती दिली. सत्ताधारी आमदारांचे मतदारसंघामधील असणारे लोकांवर असणारे अन्याय, ह्यामुळं लोकांची सहानुभूती माझ्या बाजूने राहिलेली आहे. पहिल्या निवडणुकीमध्ये मी 20,810 मताधिक्यानं निवडून आलो. दुसऱ्या निवडणुकीमध्ये मी मतदारसंघामध्ये जनतेशी संपर्क ठेवला आणि त्यामुळे दुसऱ्या निवडणुकीमध्ये 2009ला 1,78,624 मताधिक्यानं निवडून आलो. एकीकडे पंचतारांकित उद्योजक आणि दुसरीकडे ग्रामीण भागाशी अगदी शेवटच्या घटकापर्यंत नाळ जोडलेला राजकीय कार्यकर्ता, हे कसं शक्य होतं? मुळातच माझा जन्म शेतकरी कुटुंबातला. मी लांडेवाडी, आंबेगाव तालुक्यातील लांडेवाडी या छोट्याशा गावामध्ये जन्म घेतला. शेतकरी कुटुंबामध्ये घरची परिस्थिती अतिशय हालाकीची असल्यामुळं रोजीरोटीसाठी भाजी आणि फळं विक्री करण्यासाठी मुंबईला चरितार्थासाठी मी मुंबईला अगदी ग्राउंड लेवल पासून अगदी ग्राउंड लेवल म्हणजे डोक्यावर पाटी घेऊन त्याच्यामध्ये भाजी आणि फळं विकण्याचं काम मी सुरुवातीला केलं. ते फक्त घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळं. मुंबईमध्ये गेल्यानंतर मला वाटलं हा व्यवसाय करून, धंदा करून, रात्रशाळेत शिकावं. रात्रशाळेत शिकून मी हळूहळू व्यवसाय इलेक्ट्रॉनिक आणि कम्प्युटर क्षेत्रामध्ये एक शिपायाच्या नोकरीपासून सुरुवात केली. त्याच्यानंतर त्यातलं तंत्रज्ञान शिकून घेतलं. तंत्रज्ञान शिकून घेतल्यानंतर 1978 साली मी अगदी माफक म्हणजे 3,500-4,000 रुपयाच्या भांडवलावर स्वतःचा व्यवसाय चालू केला. आणि आज मला अभिमान वाटतो की मी ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबातला जरी असलो तरी इलेक्ट्रॉनिक आणि कम्प्युटर संगणक क्षेत्राशी असलेल्या अतिशय उच्च दर्जाचं तंत्रज्ञान असलेल्या क्षेत्रामध्ये मी व्यवसाय करतो. माझ्या कंपनीमध्ये 150 इंजिनियर आहेत. देशापरदेशामध्ये शाखा आहेत. मोठा उद्योग जरी नसला तरी मला एक समाधान वाटतं की मी देशासाठी, या इंडस्ट्रीसाठी काहीतरी चांगलं योगदान करतो आहे. हे सगळं झाल्यानंतर माझी जन्म ग्रामीण भागातला असल्यामुळं मला साहजिकच वाटलं मी आता स्वतःच्या पायावर उभा झालो म्हणून गावाकडं सुद्धा पाहावं, जन्मभूमीकडं सुद्धा काहीतरी लक्ष द्यावं. त्या निमित्तानं धंद्यामध्ये स्थिर स्थावर झाल्यानंतर गावामध्ये आलो. गावामध्ये मूळ समस्या जी होती की शिक्षणाची, हायस्कूलची, विद्यालयाची सोय नव्हती. मी स्वखर्चानं माझ्या गावामध्ये 100% खर्च करून हायस्कूल चालू केलं. कारण गावामध्ये शाळा नसल्यामुळं, 7वी नंतरची शिक्षणाची सोय नसल्यामुळं बऱ्याचशा मुलींना घरी बसावं लागायचं आणि हे ओळखून मी शाळा चालू केली. त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आर्थिक राजकारण संतुलित व्हावं म्हणून नागरी सहकारी पतसंस्था चालू केली. आज त्या पतसंस्थेचा व्यवहार जवळजवळ 300-350 कोटी रुपयाच्या घरात आहेत. त्यामध्ये 150-200 कामगार काम करतात. महाराष्ट्रामधली एक आदर्श शिक्षण संस्था आज माझ्याकडे आहे. त्यामध्ये ISO 9000 ग्रामीण भागातली शाळा 28 एकरमध्ये. हे सगळं करत असताना समाधान ह्या गोष्टीचं की माझ्या मातृभूमीसाठी ज्या जमिनी मी जन्म घेतला त्या जमिनीचं पांग फेडण्यासाठी मी काहीतरी करतो आहे. ही सुरुवात मी 1987 सालापासून केली. लोकांचा जनसंपर्क राजकारणामध्ये का वाढला तर मी पंचतारांकित उद्योग करत जरी असलो तर तो मुंबईमध्ये किंवा अमेरिकेमध्ये किंवा लंडनमध्ये गेलो तर त्यावेळेला त्यांच्या पद्धतीप्रमाणे वागतो. ग्रामीण भागामध्ये आल्यावर मी शेतकरीच आहे. आदिवासी भागामध्ये गेल्यानंतर त्यांच्यासारखं त्यांची भाषा, त्यांचं जीवनशैली ती अंगीकारली. शेतकऱ्यांच्या जीवनामधले प्रश्न मूळचा शेतकरी असल्यामुळे ते सगळे समजून घेतले. त्यांच्या समस्या समजून घेणं, त्यांच्याप्रमाणे वागणं
त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं आणि त्यांच्यातलाच एक म्हणून राहणं हे मला सुरुवातीपासून आवडलं. मी खासदार व्हायच्या अगोदरपासून. आणि म्हणून लोकांची पसंती, लोकांचा संग्रह माझ्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात आहे. लोकांना तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या, आजही तुमच्याकडून भरपूर अपेक्षा आहेत. अनेक कामं अपूर्ण आहेत अजूनही तुमच्या मतदारसंघामधली. चाकणचं विमानतळ रखडलेलं आहे, नागरिकीकरण प्रचंड वेगानं वाढत आहे. मागच्या खेड ते आता शिरूर परिस्थिती बदलली आहे. अनेक शहरीकरण असलेले मतदारसंघ विधानसभेचे तुमच्या लोकसभा मतदारसंघाला जोडले गेलेले आहेत. या सगळ्याच्यासाठी काय करायचं तुमच्या डोक्यामध्ये आणि मागच्या 2 टर्ममध्ये काय असं वैशिष्ट्यपूर्ण काम तुम्ही केलं की लोकांनी तुम्हाला निवडून द्यावं? गेल्या 10 वर्षापासून सरकारशी माझा संघर्ष, मग लोकसभेमध्ये असो किंवा राज्यामध्ये असो, ह्याच गोष्टीचा आहे की मोठा प्रकल्प आणताना, उदाहरणार्थ आपण विषय काढला चाकण विमानतळाचा. चाकण परिसरामध्ये विमानतळ व्हावं ह्याच्या विरोधात मी नाही. पण ज्या पद्धतीनं सरकार त्यांची भूमिका मांडतात, मंत्रालयामध्ये किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये बसून अमुक जागी एअरपोर्ट होणार हे ठरवतात आणि त्याच्यानंतर जमिनी मोजणीसाठी शेतकऱ्यांना कुठलीही पूर्व सूचना न देता जाहीर करतात. त्यानंतर मग शेतकऱ्याची चर्चा. त्यामुळं शेतकऱ्यांच्या भावना कुठेतरी दुखावल्या जातात. मुळातच खेड तालुक्यामध्ये, माझ्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रातली सर्वात मोठी MIDC, सगळ्यात मोठे प्रकल्प ह्या परिसरात आहेत. शेती जमिनी, बागायती शेती जमिनीवर प्रकल्प होऊ नयेत, शेतकऱ्याला देशोधडीला लावू नये ह्या मताचा मी असल्यामुळं मी शेतकऱ्यांच्या बाजूने राहिलो आहे. औद्योगिकरण वाढावं, विमानतळ व्हावं, परंतु त्याचा सारासार विचार करून लोकांना. शासनाचं धोरण चुकतंय असा आरोप आहे का तुमचा? 100% शासनाचं धोरण चुकतं आहे. आज माझ्या मतदारसंघामध्ये 4 विधानसभा ही ग्रामीण भागातल्या आहेत आणि 3 विधानसभा मतदारसंघ हे शहरी भागातले आहेत. म्हणजे हडपसर असेल किंवा भोसरी असेल किंवा त्यालगतचे शिरूर हवेलीचे काही मतदारसंघ आहेत. शहरामध्ये शहरीकरण वाढलं आहे. पुणे महानगरपालिका असेल, चिंचवड महानगरपालिका असेल, त्याचा भार शहरालगतच्या मोठ्या ग्रामपंचायतीवर वाढायला लागला आहे. उदाहरणार्थ चाकण, वाघोली, उरुळी कांचन. मी सरकारला अशा सूचना दिल्या होत्या, मी असा प्रस्ताव मांडला होता की पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका याची वाढ होण्यापेक्षा तुम्ही शहरालगतच्या ग्रामपंचायतीच्या मोठ्या ज्या ग्रामपंचायती आहेत, मोठी जी गावं आहेत, त्याला सॅटेलाईट टाऊन करावेत. उदाहरणार्थ चाकण झालं, राजगुरुनगर, मंचर, वाघोली, शिरूर वगैरे अशी सॅटेलाईट टाऊन करून तिथं सरकारनं काही रूल चेंज करून त्यांची वाढ कशी होईल की जेणेकरून भोसरी किंवा तो लगतचा परिसर तिथं लोकसंख्या वाढण्यापेक्षा इथंसुद्धा तेवढाच. त्याच्यासाठी मागच्या 10 वर्षात तुमच्याकडून काय प्रयत्न झाले आणि आता लोकांच्याकडे तुम्ही मतं मागायला जात आहेत, ही सगळी संकल्पना यशस्वी व्हावी म्हणून तुम्ही काय करणार? मी अनेक वेळा ह्या पुढं सरकारकडं प्रस्तावसुद्धा दिलेला आहे. सरकारनं मी हे सांगितलं की ज्या मोठ्या ग्रामपंचायती आहेत, चाकणसारख्या किंवा राजगुरुनगर, ह्या ग्रामपंचायतीची गावठाण हद्द जर वाढवली, तिथं बांधकामाला जर परवानगी दिली, तर साहजिकच लोक भोसरी किंवा पुणे शहरामध्ये न जाता ह्या ठिकाणी वसाहती निर्माण करतील आणि त्याचा महानगरपालिकेचा भार इथं कमी होऊन इथं शहरीकरण वाढेल. माझा तर नक्कीच विचार राहील की ह्या निवडणुकीनंतर सरकार केंद्रामध्ये बदल होणार हे निश्चित आहे आणि हा बदल झाल्यानंतर माझा पहिला प्रयत्न राहील की सॅटेलाईट टाऊन मोठ्या प्रमाणात उभे करावेत की जेणेकरून मोठ्या महानगरपालिकेवर लोकसंख्येचा ताण होणार नाही. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि आता शिवसेनेचे याच मतदारसंघामधले उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याशी आपण बोलतोय. पाटील साहेब, एका गोष्टीनं महाराष्ट्रामध्ये तुम्हाला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली, ती म्हणजे तुमच्या भागामध्ये होणाऱ्या बैलगाडा शर्यतींच्या संदर्भात तुम्ही आवाज उठवला. खरं तर पशुप्रेमींनी, प्राणीप्रेमींनी आणि शासनाने यावरती बंदी घातली होती, पण ती नस तुम्हाला ग्रामीण जनतेची अगदी बरोबर कळाली. ही बैलगाडा शर्यतीची प्रथा परंपरा जोपासावी, याच्यासाठी आपण लढावं, हे असं का वाटलं? मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझा जन्म शेतकरी कुटुंबातला आणि ग्रामीण भागातला. माझ्या लहानपणी किंवा सगळ्याच ग्रामस्थांच्या लहानपणी अगदी शेकडो वर्षापासून चालत असलेली बैलगाड्याची परंपरा, यात्रा उत्सव असेल, देवाचा उत्सवाच्या निमित्तानं बैलगाड्याच्या शर्यती संपन्न होत असतात. अचानक आणि या बैलगाड्याच्या शर्यतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये एक दिवसाचा एक निर्भेळ आनंद त्यांना मिळतो की आपली बैलं, त्यांचं कौतुक करणं, ते पळणं,
शर्यतीमध्ये जिंकणं हे माझ्या दृष्टीनं शेतकऱ्यांच्या जीवनातला परमोच्च आनंद आहे. आणि हा आनंद हिरावून घेण्याचं काम काही पशु संघटना असतील किंवा सरकार असेल यांनी गैरसमजुतीनं त्याच्यावर बंदी 2 वेळा आणली. 2005ला ज्यावेळेला बंदी आणली त्यावेळेला मी शेतकऱ्यांच्या बाजूने उभा राहिलो आणि हायकोर्टामध्ये त्या बंदी उठवली. त्यानंतर 2010-11च्या दरम्यान सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून हायकोर्टातून मुंबई हायकोर्टानं बंदी आणली आणि ती बंदी आणल्यानंतर मी सुप्रीम कोर्टामध्ये त्याविरोधात याचिका दाखल केली. ह्याच्या पाठीमागं खूप मोठं अर्थकारणसुद्धा असतं. नुसत्या शर्यती बैलगाडा शर्यतीनं यात्रा जत्रा नव्हे तर यात्रा जत्राच्या निमित्तानं वाजंत्री असतात, टपरीवाले असतात, छोटे मोठे व्यावसायिक असतात. म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते या सगळ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आणि त्यांची सगळी अर्थव्यवस्था ही रखडली जाते, म्हणजे खोळंबली जाते. आणि म्हणून त्याच्यावर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह त्याच्यावर अवलंबून असतो. हेच नव्हे तर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये दुसरं काय, शेतकरी हा सरकारच्या धोरणामुळं कायमच अडचणीत, कायमच कर्जाच्या बोजाखाली, तर त्याच्या जीवनामध्ये एक दिवसाचा आनंद मिळावा आणि तो एक निर्भेळ आनंद मिळावा ह्या उद्देशानं मी खासदार व्हायच्या अगोदरपासून बैलगाडा शर्यतीसाठी अग्रक्रमानं या सगळ्यामध्ये तुम्ही पुढाकार घेतला, आता आंदोलन केलं, याची तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळाली. पण तुमचे विरोधक आरोप करतात की आढळरावांनी फक्त याचिका केली होती, कोर्टामध्ये सगळं प्रतिज्ञापत्र हे राज्य शासनानं सादर केलं, परिणामात तो सत्ताधाऱ्यांचा विजय आहे. आढळराव याचं श्रेय घेतात प्रसिद्धीचा, असा आरोप होतो. त्याला काय उत्तर आहे? हे साफ चुकीचं आहे. याचिका करणं हे महत्त्वाचं होतं. याचिका दाखल करणं, महाराष्ट्रामधून कोणीही आमदार खासदार किंवा कोणीही त्यामध्ये पुढं आलं नाही. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या ह्या बैलगाडा शर्यतीसाठी सर्वप्रथम मी सुप्रीम कोर्टात धाव घेतली, याचिका दाखल केली. याचिका दाखल केल्यानंतर सुप्रीम कोर्टानं राज्य सरकारला नोटीस काढली की तुमचं म्हणणं मांडा. हे म्हणणं मांडण्यासाठी सरकारनं जवळजवळ 1 वर्ष लावलं आणि चुकीची याचिका चुकीचं प्रतिज्ञापत्र दाखल केलं. सुरुवातीच्या काळामध्ये की गावोगावी चालणाऱ्या ह्या बैलगाडा शर्यती तिकिटावर चालतात, तिकिटाचा लावून खेळ करतात, अशा प्रकारचं खोटं प्रतिज्ञापत्र सरकारनं दिलं. म्हणून मी सरकारच्या विरोधात सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली. महाराष्ट्र आज जो निकाल मिळाला आहे, मी याचिका करता महाराष्ट्र शासन विरुद्ध मी अशा प्रकारचं आहे. त्यामुळं सरकारनं प्रतिज्ञापत्र देणं, सुप्रीम कोर्टानं 3 वेळा नोटीस दिल्यानंतर त्यांना 1 वर्ष लागलं महाराष्ट्र शासनाला की तुम्ही प्रतिज्ञापत्र सादर करा. तुम्हाला निगेटिव्ह द्यायचं तर निगेटिव्ह द्या, जी खरी वस्तुस्थिती द्यायची असेल तर ती द्या. 3 वेळा मुख्यमंत्र्यापासून अनेक मंत्र्यांना भेटल्यानंतर, आग्रह केल्यानंतर आणि सुप्रीम कोर्टाने शेवटची नोटीस पाठवल्यानंतर राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र द्यावं लागलं. ते काही त्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे दिले नाही. लोकांचा रेटा आणि माझी धडपड पाहून त्यांना द्यावं लागलं. तुम्ही धडपड ही बैलगाडा शर्यतीसाठी केली, नेमकं शेतकऱ्यांच्यासाठी तुमच्याकडून काय झालंय मागच्या 2 टर्म त्यावरही बोलूयात. पाटील साहेब, बैलगाडा शर्यतीसाठी तुम्ही कशा पद्धतीने प्रयत्न केलेत, ते कसे यशस्वी झाले ते तुम्ही सांगितलं. पण शेतकरी तुमच्या मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं शेतकरी आहे. या शेतकऱ्यासाठी तुम्ही मागच्या 2 टर्म काय केलं नेमकं? 8 धरणं तुमच्या मतदारसंघामध्ये जवळपास आहेत, पाण्याचं नियोजन नीट नाही आहे, लोकांना नीट पाणी मिळत नाही शेतीसाठी, अशी मोठी तक्रार आहे. त्याला काय उत्तर आहे आपलं? शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्नावर गेल्या 10 वर्षामध्ये मी शेतकऱ्यांच्या प्रतिनिधीमधून धरणग्रस्तांच्या बैठका पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये किमान 6 बैठका घेतल्या. बऱ्याचशा शेतकऱ्यांना जमिनी मिळवून दिल्या, ज्या जमिनी त्यांना अलॉट झाल्या होत्या त्याचा ताबा मिळत नव्हता. मी मध्यस्थी करून त्या जमिनी मिळवून दिल्या. शेतकऱ्याच्या पुनर्वसनाचे अनेक प्रश्न सोडवले. माझ्या दृष्टीनं जे महत्त्वाचं राहिलं, आज माझ्या राजगुरुनगरमध्ये खेड तालुक्यामध्ये डाऊसारखा विषारी प्रकल्प येऊ पाहत होता. सत्ताधारी आमदारांच्या मदतीने आणि सरकारच्या मदतीने त्या प्रकल्पाला विरोध मी, माझ्या पक्षाचे सगळे सहकारी आणि वारकरी पंथांनी, वारकरी समाजातल्या सर्व लोकांनी विरोध केल्यामुळं तो प्रकल्प आम्ही पिटाळून लावला. त्यानंतर वेळोवेळी पाण्यासाठी आंदोलन, कांद्याच्या भावासाठी आंदोलन. की तुम्ही विकासाला विरोध करता, तुम्ही प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सातत्यानं उभे राहता, त्याला काय उत्तर? विकासाला माझा कुठल्याही प्रकारे विरोध नाही. मी सुद्धा एक स्वतः उद्योजक असल्यामुळं विकास व्हावा, औद्योगिकरण वाढावं. पण ज्या पद्धतीनं मुघलाई पद्धतीनं ज्या शेतकऱ्यांना छळलं जातं, एकेका शेतकऱ्यांची 4-4 प्रकल्पाला जमिनी घेतल्या जातात, हा सगळ्या गोष्टींचा बसून तुम्ही
ग्रामसभा घ्या, सरकारनं ग्रामसभा घ्या, शेतकऱ्यांना विश्वासात घ्या की तुमचं हे भलं होणार आहे, हे तुमचं नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना न देता त्यांचे भूसंपादन होणं हे माझ्या दृष्टीनं शेतकऱ्याला देशोधडीला लावणं. विविध पक्षामध्ये तुमचे मित्र आहेत, सगळ्याच पक्षामध्ये तुमची मैत्री आहे. हे सगळे इतर पक्षातले मित्र वळसा घालून तुम्हाला मदत करतात आणि तुम्ही एकमेव शिवसेनेचे खासदार निवडून येता या मतदारसंघात, अशी चर्चा आहे. या सर्वपक्षीय मैत्रीचं काय राज आहे नेमकं? मैत्री नाही, माझा स्वभावच राजकारणामध्ये मी जे आलो आहे हे घाणेरडं राजकारण करायचं नाही. सगळ्यांशी स्नेहाचे संबंध ठेवायचे, सगळ्यांशी चांगल्या पद्धतीने वागायचा हा माझा स्वभाव असल्यामुळं राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजप, शिवसेना, मनसे माझ्या दृष्टीनं आलेला सर्व माणूस माझा मतदार असं समजून मी चालत असतो. लोकांच्यामध्ये एक भावना निर्माण झाली की ह्या जिल्ह्यामध्ये शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या ह्या जिल्ह्यामध्ये जर सगळा कारभार सगळे एकतर्फी जर व्हायला लागलं तर शेतकऱ्याच्या बाजूनं आंदोलन करणारा कोणी नसणार आहे. राजकीय जीवनात, सार्वजनिक जीवनात, वैयक्तिक जीवनात या आव्हानाचा सामना कसा केलात? काही त्रास झाला? सत्ता मी आता एक माझं कार्य अहवाल प्रसिद्ध केलं, त्याचं नावच संघर्ष आहे. गेले 10 वर्ष माझं राजकीय आयुष्य ह्या पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्याच्या तुलनेत संघर्षमय जिल्हा आहे. गेल्या 5 वर्षामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 4,500 कोटी रुपयाची विकास कामं मी केलेली आहेत. तसा अहवाल आणि कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व आमदार टीका करतात की खासदारांनी काय केलं नाही, खासदार निष्क्रिय आहे. परंतु मी त्यांना आवर्जून सांगेल, मी विरोधी पक्षात असतानासुद्धा इतर खासदाराच्या तुलनेमध्ये सर्वाधिक जास्त कामं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये 4,500 ते 5,000 कोटी रुपयाची करू शकलो. ह्याचं कारण संघर्षमय जीवन, संघर्ष सातत्यानं अधिकारी असो, सत्ताधारी असो त्यांच्याशी संघर्ष करणं, भांडून काम आणण्याचं काम मी गेल्या 5 वर्षात केलं आहे. भांडून विकास करताय, सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करून 4,500 कोटींची विकास कामं केली असा दावा खासदार शिवाजीराव आढळराव पाटील करतायत. रणसंग्रामच्या त्यांच्या मुलाखतीच्या भाग 1 मध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.